मागच्या वेळेला आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हा भाग चालू केलेला आहे. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. तर त्याच्या अगोदर सोल्युबिलिटी म्हणजे काय हे बघूया आपण. सोल्युबिलिटी, the concentration of a salt or a substance in its saturated solution known as solubility. Solubility ची definition: the concentration of a substance or the concentration of a salt in its saturated solution known as solubility. It is always expressed in moles per cubic decimeter or grams per cubic decimeter. Solubility ही नेहमी मोजायची कशी? मोल पर क्यूबिक डेसिमीटर किंवा सिंपली मोलाच म्हणू शकता किंवा ग्रॅम्स पर क्यूबिक डेसिमीटर मध्ये. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट याची डेफिनेशन पण झालेली आहे, परंतु मी परत रिपीट करतोय. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, त्याच्यासाठी आपण जो सॉल्ट विचारात घेणार आहे तो सॉल्ट आहे स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे काय बघा. स्पेरिंगली या शब्दाचा अर्थ आहे अत्यल्प. सोल्युबल म्हणजे विरघळणारा, सॉल्ट म्हणजे क्षार. अतिशय कमी प्रमाणामध्ये जो सॉल्ट विरघळतो त्या सॉल्टला म्हणायचं स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. तर त्याच्यामध्ये मग डेफिनेशन कशी सांगायची बघा. इन ए सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे तृप्त द्रावण की ज्याच्यामध्ये परत सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत राहील, परंतु अशी एक स्टेज येईल की जिथं सोल्यूट डिझॉल्व्ह व्हायचा बंद होईल. ती स्टेज म्हणजे सॅच्युरेटेड स्टेट. तर अशा सॅच्युरेटेड स्टेट मध्ये स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे जो सॉल्ट अतिशय कमी प्रमाणामध्ये विरघळतो. 1000 मोल्स घेतले तर कुठेतरी एखादा किंवा 0.1% एवढा डिझॉल्व्ह होईल, त्याला स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणायचं. तर डेफिनेशन मी रिपीट करतोय. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इन ए सॅच्युरेटेड सोल्युशन of a sparingly soluble salt. The product of ionic concentrations is always raised to the power is equal to coefficients of that reactants or the coefficients of that salt. It is known as solubility product. बघा परत रिपीट करतोय. Solubility product, the product of concentration of cations and anions of a sparingly soluble salt is raised to suitable powers and they are always constant at a constant temperature. That is known as solubility product. Let us consider a sparingly soluble salt. Example घेतोय आपण. Let us consider a sparingly soluble salt PA. PA, it is a sparingly soluble salt. Sparingly soluble. PA, it is a sparingly soluble salt. नीट लक्षपूर्वक ऐका. PA salt हा काय आहे? स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. आता हा सॉल्ट मूळ स्वरूपात आहे. तो काय केला आपण? डिझॉल्व्ह केला. PA
ऍक्वियस किंवा याला डिझॉल्व्ड स्टेट म्हणायचं. आता याच्यातले भरपूर सॉल्ट्सचे मॉलिक्युल्स घेतले, तर त्याच्यामध्ये ऍक्वियस किंवा डिझॉल्व्ड स्टेट मध्ये किती गेले? S मोल एवढे डिझॉल्व झाले. ते परत काय होणार? B प्लस आयन ऍक्वियस प्लस A मायनस आयन ऍक्वियस, याचे S मोल्स तयार होतील आणि याचे S मोल्स तयार होतील. BA सॉल्ट डिझॉल्व स्टेट मध्ये गेल्यानंतर म्हणजे जेवढे मोल्स घेतले त्यातले किती मोल्स डिझॉल्व झाले? S एवढे मोल्स डिझॉल्व झाले. S मोल्स डिझॉल्व झाल्यामुळं S मोल B प्लस चे तयार झाले आणि S मोल्स A मायनस चे तयार झाले. कळलं? त्याच्यानंतर मग अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन, या सेकंड ही एक रिएक्शन आहे आणि ही एक रिएक्शन आहे. ही सेकंड रिएक्शन, याला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करायचा. अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन, K is equal to concentration of B plus into concentration of A minus upon concentration of BA. कळलं? आता इथं as हा BA सॉल्ट कसला आहे? as BA is a sparingly soluble salt. फार कमी प्रमाणात डिझॉल्व होतोय किंवा याचं डिझॉल्युशन इतकं नगण्य आहे, निग्लिजिबल आहे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA इन द अनडिसोसिएटेड स्टेट इट इज ऑलवेज ए कॉन्स्टंट and that constant is denoted by symbol K dash. त्याच्या पुढची स्टेप लिहितो मी K into K dash is equal to concentration of B plus into concentration of A minus. आता आपण इथं B plus चं कॉन्सन्ट्रेशन लिहिलंय, A minus चं कॉन्सन्ट्रेशन लिहिलंय. मग त्याच्या पुढची स्टेप काय लिहिणार आपण? K into K dash. इथं लिहायचं K into K dash that is equal to KSP, that is equal to solubility product. म्हणजे हे KSP is equal to concentration of B plus S moles into concentration of A minus S moles. झालं? म्हणजेच काय येणार? KSP is equal to S square. हे कुणासाठी? फॉर बायनरी सॉल्ट, फॉर बायनरी सॉल्ट म्हणजे कुठला सॉल्ट? एक्झाम्पल BA टाइपचा सॉल्ट, कॅटायन पण एक आणि एनायन पण एक. B प्लस एक कॅटायन, A मायनस एक एनायन, एक कॅटायन एक एनायन म्हणजे दोनच आयन देणारा, म्हणून याला बायनरी सॉल्ट म्हणायचं. तर बायनरी सॉल्ट साठी हा फॉर्म्युला असेल, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. KSP ला काय म्हणायचं? where KSP is the solubility product, that is equal to S square. कळलं का? त्याच्यानंतर आपण दुसरा सॉल्ट बघूया. फॉर एक्झाम्पल, फॉर टर्नरी सॉल्ट, एक्झाम्पल त्याचं
त्याचं B2A घेता येतं किंवा BA2 पण घेता येतं, दोन्हीचं पण एकच, इकडचं इकडे इकडचं इकडे असं होईल. लेट अस कन्सिडर B2A type of sparingly soluble salt. Sparingly soluble salt. B2A salt. B2A dissolved state. Dissolved state. कळलं का बघा, B2A सॉल्ट घेतला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, हा सॉल्ट मुळातच कसा आहे, स्पेरिंगली सोल्युबल आहे, त्याच्यातले काही मोल्स मॉलिक्युल्स डिझॉल्व्ह स्टेट मध्ये जातील, म्हणजे डिझॉल्व्ह स्टेट मध्ये B2A असे असेल, बरेचसे मॉलिक्युल्स अनडिझॉल्व्ह स्टेट मध्ये असणार आहे. परत पुढची स्टेप काय येणार आहे, जे डिझॉल्व्ह झाले ते काय करणार, 2B प्लस A मायनस मायनस, B चे एका B ला प्लस चार्ज आहे, एक प्लस आहे, 2B चे +2 म्हणून A ला -2 चार्ज आहे, +2 -2. आता समजा याचे S मोल्स डिझॉल्व्ह स्टेट मध्ये गेले, याचा कोएफिशिएंट किती आहे, A, याचा किती आहे, याचा किती आहे, मग S मोल डिझॉल्व्ह झाले तर याचे 2S मोल्स तयार होतात, आणि याचे किती तयार होतात, S मोल्स तयार होतात. कळलं का बघा. त्याच्यानंतर मग पुढची स्टेप काय आहे, हेन्स K डायरेक्टली मी KSP लिहितो, कारण ते बाकीचं काही लिहित बसत नाही. आता मगाशी जे झाले तेच, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2A इट इज ऑलवेज कॉन्स्टंट as it is a sparingly soluble salt. ह्याचे फार कमी मोल डिझॉल्व्ह स्टेट मध्ये जातात, म्हणजे बरेचसे अनडिझॉल्व्ह स्टेट मध्ये मॉलिक्युल्स राहतात. B2A KSP is equal to concentration of B plus raised to 2 into concentration of S minus minus. इथं जो कोएफिशिएंट आहे तो पॉवर बनतो, म्हणून पुढची स्टेप कॉन्सन्ट्रेशन ऑफ B plus 2S ब्रॅकेट स्क्वेअर into concentration of S minus S 2S concentration of B plus 2S त्याचा स्क्वेअर S ला S, म्हणजे त्याच्या पुढची स्टेप काय येईल, KSP is equal to 2 चा स्क्वेअर 4, S चा स्क्वेअर S स्क्वेअर into S, म्हणजे काय येणार परत, KSP is equal to 4S cube. KSP is equal to 4S cube. म्हणजे याला कुठला टाईपचा सॉल्ट म्हटलंय आपण, टर्नरी टाईपचा सॉल्ट. समजा BA2 टाईपचा असता तर काय झालं असतं माहिती आहे का, B च्या ऐवजी A च करायचं, नेमके त्याच्या म्हणजे तेवढं समजून घ्या तुम्ही. तर टर्नरीचा आहे, क्वार्टरनरी वगैरे सॉल्ट तुम्हाला काही विचारलं जाणार नाही, कारण 11वी 12वी पुरतं मर्यादित एवढंच आहे. तर अशा पद्धतीचं हे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट्स तुम्हाला घ्या. त्याच्यानंतर कंडिशन फॉर प्रिसिपिटेशन, हे दोन फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती प्रॉब्लेम आपल्याला महत्त्वाचे आहेत. कंडिशन्स फॉर प्रिसिपिटेशन, फॉर प्रिसिपिटेशन A आकडा त्याच्यातला IP is equal to KSP. P IP is greater than KSP. C IP less than KSP.
तर आयपी आणि केएसपी. आयपी म्हणजे काय? आयोनिक प्रॉडक्ट. स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट जो घेतलाय तो सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाला, त्याचे काय झाले तयार? आयन्स. त्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट म्हणजे त्याला म्हणायचं आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. हे दोन्हीही एक्झॅक्टली इक्वल असेल तर सोल्युशन इज सॅच्युरेटेड. सोल्युशन कसं असेल? सॅच्युरेटेड सोल्युशन असेल. when ionic product and solubility product both values are exactly equal, solution is saturated. त्याच्यानंतर आयोनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू, दोन्ही आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट हा जर का मोठा असेल कुठल्या व्हॅल्यू पेक्षा? सोल्युबिलिटी प्रॉडक्टच्या व्हॅल्यू पेक्षा, तर त्यावेळेला सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड. सुपर सॅच्युरेटेड म्हणजे काय? सॅच्युरेटेड होऊन थोडस जादा अमाऊंट त्या सोल्युशन मध्ये सॉल्टचा असणं. सुपर सॅच्युरेटेड. पोटभर जेवून परत आणखी डबा बांधून घेतला तर सुपर सॅच्युरेटेड. कळलं का नाही? सॅच्युरेटेड पूर्णपणे तुम्ही ढेकर देईपर्यंत जेवला, सॅच्युरेटेड. ढेकर देऊन पण अजून गिळू वाटत असेल तर सुपर सॅच्युरेटेड. बरोबर आहे का? नॉनव्हेजचं जेवण असतं त्यावेळेला असतं गी पडेल सुपर सॅच्युरेटेड. परत दवाखाना. आता आयपी आणि केएसपी आयोनिक प्रॉडक्टची किंमत जर का कमी असेल कशापेक्षा? सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा, तर सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. आदिवासी भागातली मुलं भुकेलेली, बरोबर आहे का? नाही, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? माझी कॅपॅसिटी दुपारी 4 भाकरी खाण्याची आहे आणि मला एकच भाकरी मिळाली. अनसॅच्युरेटेड. अजून 3 भाकरीची भूक माझ्याकडे होती ना. अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. कसं ओळखायचं? तर या दोन्हीच्या व्हॅल्यूचं कंपॅरिझन करायचं नेहमी. ही व्हॅल्यू लहान मोठी आहे आणि ही लहान आहे, तर त्यावेळेला सोल्युशन अनसॅच्युरेटेड. ही व्हॅल्यू मोठी आहे ह्याच्यापेक्षा, बरोबर आहे का? चुकले कशाच? बरोबर आहे की हो? असं का करतात? बरोबर आहे. आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट दोन्ही एक्झॅक्टली इक्वल, सॅच्युरेटेड. आयोनिक प्रॉडक्ट मोठा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आयोनिक प्रॉडक्ट व्हॅल्यू लहान सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा, सोल्युशन अनसॅच्युरेटेड. तर अशा पद्धतीने हे आपल्याला कंडिशन्स ओळखायचे. ह्याच्यावरचा प्रॉब्लेम एक घेऊ आपण. प्रॉब्लेम घ्या. Problem number 1. The solubility product of AgBr is 5.2 into 10 raised to minus 30. Calculate its solubility.
in mole per cubic decimeter and gram per cubic decimeter. Molar mass of AgBr is given. Molar mass of Ag. बोलू नका रे. किती वेळा सांगायला लागतं तुम्हाला? तर तुम्हाला गिवन काय काय दिले बघा सोल्युशन मध्ये. गिवन KSP is equal to KSP of AgBr is equal to 5.2 into 10 raised to minus 30. As AgBr is a sparingly soluble salt, AgBr salt, AgBr aqueous solution किंवा dissolved state, it produces Ag plus. बोलू नका रे कोणी. Br minus aqueous. ह्याचे S मोल्स डिसॉल्व झाले. ह्याचे S मोल्स डिसॉल्व. ह्याचे S मोल आणि म्हणून KSP is equal to concentration of Ag plus into concentration of Br minus upon concentration of AgBr. As concentration of AgBr is equal to constant, that is denoted by K dash. म्हणून पुढे काय लिहायचं? KSP of AgBr is equal to concentration of Ag plus म्हणजे into concentration of Br minus, that is equal to S into S. म्हणजे KSP is equal to S square म्हणून इथं S is equal to under root KSP. म्हणजे KSP ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 5.2 into 10 raised to minus 30. म्हणजेच हे 5.2 into 10 raised to minus 40. आता याचा स्क्वेअर रूट बघायचा. S is equal to स्क्वेअर रूट बघताना काय करायचं? स्क्वेअर रूट बघता येतो का बघा सर्वांना. लॉग टेबल काढा पट पट. हे काय करून घ्यायचं 5.2 हे तर इथं 52 करून घ्यायचं. 5.2 आहे याचा स्क्वेअर रूट -13 चा स्क्वेअर रूट निम्म करता येत नाही. 6.5 लिहू शकत नाही आपण म्हणून 14 करून घ्या किंवा 12 करून घ्या. तर 52 चा स्क्वेअर रूट बघायचा आणि इथं 10 रेज टू -14 करायचं. आहे का बघता येतो का 52 चा स्क्वेअर रूट्स बघायचं. 52 चा 0 मध्ये बघायचा किती 7.2 into 10 raised to आता -14 चं -7 लिहायचं आणि हे आलेलं मोल पर क्यूबिक डेसिमीटर किंवा याला सिंपली कॅपिटल M लिहिलं तरी चालतं और M म्हटलं तरी चालेल काय हरकत नाही. कॅपिटल M लिहायचा मात्र. आता सोल्युबिलिटी इन ग्रॅम्स पर क्यूबिक डेसिमीटर काढायला सांगितले. सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर क्यूबिक डेसिमीटर
ग्रॅम पर क्यूबिक डेसिमीटर इज इक्वल टू solubility in mole per cubic decimeter. Mole per cubic decimeter into molar mass of AgBr. Solubility of AgBr in mole per cubic decimeter. 7.2 into 10 raised to minus 7 into 187.8. आता हे लॉग टेबल न सोडवूया आपण. लॉग टेबल न सोडवताना काय करायचं, हे -7 वगैरे तसंच राहू द्या. गुणाकार आहे log of 7.2 is equal to plus log of 187.8. त्याचं कॅरेक्टरिस्टिक किती आला 0. 72 चा log 0 मध्ये बघा किती 85. त्याच्यानंतर हे 3 2 18 चा 7 8 मध्ये किती 17 27 18. हे अधिक केलं 8 आणि 3 11 7 आणि 2 9 8 7 आणि 5 12 11 2 आणि 1 3. आता याचा अँटीलॉग बघा. अँटीलॉग 3.1291. अँटीलॉग कशाचा बघायचा माहितीये का, दशांश स्थळाच्या पुढच्या संख्येचा बघायचा. 0.12 चा 91 मध्ये अँटीलॉग पान उलटा 27 किती 37. असं का केलं, अँटीलॉग ऑफ 0.13 बघायचा. अँटीलॉग ऑफ 0.13 किती येतो 1352. आता 3 आहे इथं, याच्यामध्ये 1 मिसळायचा म्हणजे हे किती आलं, solubility in gram per cubic decimeter is equal to 1352 गुणिले 10 raised to minus 7. मगाचं आहे तसं राहिलेलं माहिती आहे का नाही. मग आता हे कसं करायचं, हे मायनस पॉवर मला कमी केली तरी चालतं, 1 डिजिट मध्ये करायचं. 1.352 into 10 raised to minus किती करू 4. हे आलं ग्रॅम पर क्यूबिक डेसिमीटर. S in ग्रॅम पर क्यूबिक डेसिमीटर. कळलं. या पद्धतीचा प्रॉब्लेम आला तर हा आता सोडवून दिलेला प्रॉब्लेम नीट सोडवून कसा दिलाय बघा. वेळ संपली असेल.